प्रिय भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य व्यक्ति के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावाचे सप्रेम नमस्कार। आज की दिन 16 मार्च 2026 सोमवार। प्रेम सामर्थ्यवान आहे। प्रेम मृत्यूसारखे सामर्थ्यवान आहे, मत्सर गबरेसारखा कठोर आहे। त्यांची ज्वाला अग्नीची ज्वाला आहे, अतिशय प्रखर ज्वाला। श्रेष्ठ गीत 8वा अध्याय 6वा वचन। या जगातील सर्व शास्त्रमते प्रेम हे सर्वात सामर्थ्यवान आहे। प्रेमामुळे प्रेरित होऊन एक आई आपल्या मुलासाठी कोणत्याही त्याग करण्यास तयार असते। प्रेमामुळे प्रेरित होऊन तरुण दाम्पत्य एकमेकांसाठी अनेक त्याग करतात। मनुष्यामध्ये असलेल्या सर्व महान गुणांमध्ये प्रेम हा सर्वात मौल्यवान गुण आहे। जेव्हा आपण ख्रिस्ताच्या प्रेमाचे चिंतन करतो तेव्हा आपल्याला कळते की ते सर्वात महान त्यागमय प्रेम आहे। स्वर्ग सोडून पृथ्वीवर येणे हा किती मोठा त्याग, आपल्यासाठी जड क्रूस उचलणे हा किती मोठा त्याग, आपल्या वतीने आपल्या रक्ताची शेवटचा थेंबही ओतणे हे किती महान प्रेम। प्रभू म्हणतो, होय, मी तुला अनंतकालची प्रेमाने प्रेम केले आहे, म्हणून प्रेमळ दयाळूपणाने तुला माझ्याकडे आकर्षित केले। यिर्मया 31 अध्याय 3 वचन। त्यांच्या प्रेमातून करुणा, दया, कृपा आणि दयाळूपणा प्रवाहित होतात। त्यांचे प्रेम स्वार्थरहित आहे, ते दैवी आहे, त्यात डोक नाही। दुसऱ्या महायुद्धाच्या काळात मुसोलिनी इटलीचा शक्तिशाली हुकूमतसंघ होता। त्यांच्या धाडसी कार्यामुळे एक तरुण स्त्री त्यांच्याबद्दल खूप प्रभावित झाली। तिने त्यांच्यावर तीव्र प्रेम केले, अनेक त्याग केले आणि शेवटी त्यांच्याशी विवाह केला। नंतर देशात असंतोष आणि वाघा संघर्ष वाढले। एके दिवशी मुसोलिनीची घराला वेढा घातला गेला आणि एक मारेकरी त्याला मारण्यासाठी आला। त्यावेळी ती स्त्री त्याच्यापुढे उभी राहिली आणि स्वतःच्या शरीराने त्याचे रक्षण केले। ती ओरडली, जर मारायचेच असले तर मला मारा, पण त्याला वाचवा। मारेकऱ्याने दया दाखवली नाही। गोळी त्या स्त्रीला लागली आणि तिचा जीव गेला, तरी तिचे प्रेम संपले नाही। मुसोलिनीला मिठी मारताच ती प्राण सोडून गेली। आजही तिच्या त्यागमय प्रेमाची आठवण ठेवली जाते, पण आपल्या प्रभूचे प्रेम याहून कितीतरी महान आहे। तुला पाप आणि शापापासून वाचवण्यासाठी त्याने तुझ्यावर येणारी शिक्षा स्वतःवर घेतली। तो तुझा आश्रय आणि ढाल झाला, तुझ्या जागी तुझा न्याय स्वतःवर घेणे हा किती अपरिमित त्याग। प्रिय देवाची लेकरांनो, प्रभूचे प्रेम हे संरक्षण करणारे प्रेम आहे, हे कधीही विसरू नका। ते तुमचे रक्षण करते, तुमचे संरक्षण करते आणि तुम्हाला सुरक्षित ठेवते। पुढील मन्नासाठी वचन, जेव्हा तू पाण्यातून जाशील तेव्हा मी तुझ्याबरोबर असेन आणि नद्यातून जाशील तेव्हा त्या तुला बुडवणार नाहीत। जेव्हा तू अग्नीतून चालशील तेव्हा तू जळणार नाहीस आणि ज्वाला तुला भाजणार नाही। येसाया 43 अध्याय 2 वचन। आजचे बायबल वाचन सकाळी व्यवस्थाविवरण 28 अध्याय 29 अध्याय, संध्याकाळी मार्क 14 अध्याय 54 वचन से 72 वचन। धन्यवाद। वचन।